अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या कार्यक्रमाला भव्य स्वरूप देण्यासाठी अयोध्येत तयारीला अंतिम स्वरूप दिले जात असून देशभरात उत्साहाचं वातावरण तयार झालंय। संघ विहिप आणि भाजपने या निमित्ताने संपूर्ण देश पिंजून काढलाय। मात्र हिंदू धर्मात मानाचे स्थान असलेल्या शंकराचार्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलंय। शंकराचार्य उपस्थित न राहण्याची कारणे काय असा प्रश्न अनेकांना पडला। तमाम हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले शंकराचार्यच अनुपस्थित राहणार म्हटल्यावर अनेकांच्या मनात पाल चुकचुकली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याचे श्रेय आपसुकच मोदींना मिळणार, पण आता धर्मचार्यांनीच विरोध केल्याने मिठाचा खडा पडलाय। देशातील मोदी विरोधकांना शंकराचार्यांच्या या भूमिकेमुळे उकळ्या फुटल्यात। धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपलाही सणसणीत चपराक बसलीय। संपूर्ण देश आज राममय झालेला असतानाच खुद्द धर्मवारतंडांनीच हे काय वाढून ठेवलंय असा प्रश्न मोदींना पडला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेलाही कोडे पडले आहे। हिंदू धर्माचे अधिपतीच्या सोहळ्याला नाही म्हटल्याने तो निव्वळ राजकीय सोहळा होणार हे सांगायची गरज नाही। हे केवळ मतांसाठीचे राजकारण असा आवाज वाढत गेला तर त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसणार, म्हणजे स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारून घेण्याचा हा प्रकार झालाय। खरे तर शंकराचार्यांची भूमिका धर्मशास्त्रानुसार आहे, त्यात कुठलंही राजकारण नाही। 4 पीठाधीशांना असं का वाटलं ते समजून घेतलं पाहिजे। सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी असे शंकराचार्यांनी सांगितले। उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलं, मंदिर अभी पूरा हुआ नहीं है और मंदिर पहले पूरा हो जाने दिया जाए। अभी निर्माण कार्य वहाँ पर चल रहा है। वो जो कह रहे हैं वो लोग अपना करें, उनको उनकी अपनी मजबूरी है। देखिए, हमारी मजबूरी कोई नहीं है, हम धार्मिक व्यक्ति हैं। हम चाहते हैं कि विधि विधान के साथ काम हो, पूरा मंदिर बन जाए, फिर प्रतिष्ठा हो। लेकिन जो राजनेता हैं उनकी ज़रूरत है कि सामने चुनाव है, तो वो चाहते हैं कि हर जगह से हम चुनावी राजनीति में जो लाभ लेना बनता है वो ले लें। इसलिए उनकी मजबूरी है कि वो अभी उनको करना है, हमारी मजबूरी नहीं है। तो हमारी तो जब पूरा मंदिर बन जाएगा, विधि विधान के साथ प्रतिष्ठा हो जाएगी। पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झालेल्या कार्यक्रमात धर्मग्रंथाच्या विरोधात असलेल्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं। अयोध्येतील सोहळ्यास एका व्यक्तीसह उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आहे, मात्र धार्मिक नियमांचं पालन केलं जात नसलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे असे ते म्हणाले। राम जी सेकुलर नहीं है, शास्त्रीय पक्ष का ध्यान रखते हुए शास्त्र सम्मत विधा से ही प्रतिष्ठा होनी चाहिए और पूजन का भी क्रम होना। महाराज जी, आप जाएंगे क्या? जैसा नहीं, मैं तो नहीं जाऊंगा। अयोध्या तो जाता रहता हूँ, जाता रहूंगा, लेकिन उस कार्यक्रम में मैं सम्मिलित नहीं हूँ। सम्मिलित होने का कोई कारण? कारण कुछ नहीं, हमारे पास निमंत्रण आया था कि एक व्यक्ति साथ ला सकते। इसी को लेकर के क्या? इसी को लेकर मैं कोई नाराज नहीं होता। मेरी अच्छा महाराज जी, अपनी नीति है, मेरा अपना सिद्धांत, उस कार्यक्रम में मैं जाके क्या करूँ। अभिमुक्तेश्वरानंद यांचे शिष्य स्वामी मुक्तानंद यांनी या संबंधित सांगितले। शंकराचार्यांचे 4 आखाडे गेल्या 2500 वर्षांपासून सर्वात योग्य धार्मिक केंद्रे आहेत आणि सनातन धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना विरोध करणाऱ्यांची जबाबदारी त्यांच्या प्रमुखावर आहे। आम्ही इतर शंकराचार्यांशी संवाद साधला आहे आणि मंदिराचे बांधकाम सुरू असताना त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात अनास्था दाखवली आहे। शृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारती कृष्ण तीर्थ आणि द्वारका पीठाचे स्वामी सदानंद सरस्वती या 2 शंकराचार्यांनी मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाशी संबंधित असलेल्या ट्रस्टने सांगितले की 3 मजली मंदिराचा पहिला मजला तयार आहे, परंतु उर्वरित बांधकाम पुढील 2 वर्षात पूर्ण होईल। मात्र 22 जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे। कार्यक्रमाला शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याबद्दल मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय म्हणाले, हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे, शैव, शाक्य आणि संन्यासाचे नाही। 18व्या शतकातील वैष्णव संत स्वामी रामानंद यांच्या शिष्यांनी निर्मोही आणि दिगंबर आणि निर्वाणी हे 3 आखाडे स्थापन केले होते। त्यांनी निंबार्क, रामानंद आणि मध्व गोडेश्वर या 4 उपपंथांची स्थापना केली।
रामानंद पंथाने विष्णूचा अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे केवळ पालन केले आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतले. संपतराय यांच्या वक्तव्याचा शंकराचार्यांनी निषेध व्यक्त केला. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे. असे संपतराय म्हणाले असतील तर त्यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी राजीनामा देऊन दुसऱ्या कुणावर तरी जबाबदारी सोपवावी. राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करताना ते संपूर्ण राष्ट्राचे आहे असे सांगितले गेले होते. आम्हीही त्यासाठी वर्गणी दिली, मात्र आता आम्ही तिथे येण्यास विरोध केला तर हे मंदिर रामानंद संप्रदायाचे झाले. शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनीही राय यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सत्तेच्या पदावर असताना आपली उंची कमी करू नका असा सल्ला त्यांनी राय यांना दिलाय.